नवनीत राणा युवा स्वाभिमानच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे। विश्वसनीय सूत्रांनी TV9 मराठीला ही माहिती दिली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात युवा स्वाभिमानच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे। भाजपसोबत झालेल्या चर्चेच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची देखील माहिती मिळते। नवनीत राणा या भाजपच्या तिकिटावर आता निवडणूक लढवणार आहेत आणि त्यासाठीच युवा स्वाभिमानी पक्षाच्या कार्याध्यक्षपदाचा त्या राजीनामा देणार आहेत। एका सभेचं देखील त्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। येत्या 2 ते 3 दिवसात युवा स्वाभिमानच्या कोर कमिटीची ही बैठक होणार आहे। भाजपसोबत झालेल्या चर्चेच्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। भाऊ, काय सांगणार? निवडणूक विभागाची जी आहे ती महत्त्वाची पत्रकार परिषद उद्या होत आहेत, काय सांगणार? आमची तयारी तर पूर्ण झालेली आहे। आम्ही सुद्धा वाट पाहत आहे की इलेक्शन आयोगाची प्रेस कॉन्फरन्स झाली पाहिजे, इलेक्शनच्या तारखा कळल्या पाहिजे आणि पूर्ण इलेक्शनची प्रक्रिया डोळ्यासमोर आल्यानंतर आणखी युद्ध पातळीवर आम्ही प्रचार सुरू करू। भाऊ, भाजपकडनं निवडणूक लढणार असल्याचं बोललं जातं। खासदार नवनीत राणा, काल तुमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाली, त्या बैठकीत नेमकं काय घडलंय? आणि माहिती मिळते की सूत्रांनी माहिती की आगामी काळामध्ये बैठक देखील आहे युवा स्वाभिमान पक्षाची। जवळपास 1.5 ते 2 तास आमची आपसामध्ये बैठकून चर्चा झाली आणि मला असं वाटतं की देशाचे पंतप्रधान असो की देशाचे गृहमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो काही निर्णय घेतील तो आमच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या पार्लमेंट बोर्डासमोर राहील। कारण आज सध्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्ष आहे नवनीत राणा आणि पूर्ण कोर कमिटीसमोर जो प्रस्ताव येईल आमच्यापर्यंत तो प्रस्ताव आम्ही ठेवू आणि नक्कीच पॉझिटिव्हचा निर्णय घेऊ। खासदार नवनीत राणा भाजपकडनं जर निवडणूक लढल्या तर कार्याध्यक्ष आहेत त्या युवा स्वाभिमान पार्टीच्या, त्या राजीनामा देतील। देशाच्या विकासासाठी, देशाच्या हितासाठी देशाचे पंतप्रधान जर नवनीत राणाचा निर्णय घेत असतील, देशाचे गृहमंत्री निर्णय घेत असतील तर नक्की युवा स्वाभिमान पार्टी त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याध्यक्षपदाबद्दल काय करायचं, कुठल्या पद्धतीनं त्या समोर आपली बाजू मांडतात आमच्या पार्लमेंट बोर्डासमोर, त्याच्यानंतर आम्ही त्या निर्णय घेऊ। पण युवा स्वाभिमान पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी नेहमी युवा स्वाभिमान पार्टीमध्ये राहील, पक्षाचं काम करत राहील, पक्षाच्याच आमच्या तिकीटवर मी लढील, त्याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे। पण एनडीएचा घटक म्हणून नेहमी भाजपला माझा पाठिंबा आहे। कॅमेरामॅन अंकित दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।